Welcome back students. So in this video we are going to solve the next activity. So you can see on your screen the pages of that activity, page number 79, 80 and 81. या तीनही पानावरच्या या दिवसासाठी आपल्याला दोन ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्या आहेत, ऍक्टिव्हिटी नंबर 1 ॲज वेल ॲज ऍक्टिव्हिटी नंबर 2. मग या कशावर आधारलेल्या आहेत? इट इज बेस्ड ऑन कॉम्पिटन्सी लॉ स्टेटमेंट 15 आणि ही स्टेटमेंट काय आहे? एक्सप्रेस वन्स ओन थॉट्स अँड आयडियाज कोहेरंटली अँड इफेक्टिव्हली. तुमच्या स्वतःच्या जे थॉट्स आहेत, आयडियाज आहेत, हे तुम्हाला स्वतःहून इथं सांगता आल्या पाहिजेत, याच्यावर आधारलेली ही ऍक्टिव्हिटी आहे. सो let us discuss about the activity number first here, and then after we will solve the activity second. Now instructions for the teachers are given here. Ask the learners to observe the pictures and then think over them. तुम्हाला काही पिक्चर्स या ठिकाणी दाखवले जातील, याच्यावर तुम्ही स्वतः विचार करायचा आहे. Ask them to use their ideas and express their feelings regarding the picture. हे पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला जे काही वाटतं, तुमच्या मनामध्ये जे काही भाव येतात, ते तुम्हाला स्वतःहून लिहून काढायचे आहेत. आणि मुलांसाठी काय सूचना आहेत? केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर. तुम्हाला जे पिक्चर दाखवलं जाईल ते केअरफुली ऑब्झर्व करा. थिंक ओव्हर इट, त्याच्यावर विचार करा. यूज युअर ओन आयडियाज टू एक्सप्रेस द व्हेरियस फिलिंग्स इन द पिक्चर. आणि तुमचे स्वतःचे थॉट्स, फिलिंग्स यूज करा तुमचं लिखाण करण्यासाठी, जे तुम्ही त्या पिक्चरला पाहून करणार आहात. सो द फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज हिअर, picture observation. You can see there is one picture and one instruction is also given here. In this activity you are going to observe a picture and write down the various feelings and emotions of different people. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे? तर माणसांच्या ज्या व्हेरियस फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, म्हणजे भावना आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. ऑल्सो यूज युअर आयडियाज टू एक्सप्रेस युअर फिलिंग्स. तुम्ही स्वतःचे शब्द सुद्धा या ठिकाणी मांडू शकता, यूज करू शकता या चित्रातील माणसांच्या भावना व्यक्त करण्यासाठी. चला तर बघूयात मग ही ऍक्टिव्हिटी सोडवायची कशी. फर्स्ट ऑफ ऑल इट इज गिवन अ डेमो ऑल्सो हिअर. या ठिकाणी याचा एक डेमो पण तुम्हाला दिलेला आहे. हा डेमो तुम्ही वाचू शकता ऍट युअर होम. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी अंडरलाईन केलेले वर्ड आहेत, हे सगळे वर्ड हे इमोशन्स प्रकट करणारे आहेत, व्यक्त करणारे आहेत. मग याप्रमाणेच आपल्याला सुद्धा एक पॅराग्राफ याच पिक्चरवरून तयार करायचा आहे. मग तो कसा तयार करता येईल? चला तर करूयात. सो अ न्यू पॅराग्राफ इज आय हॅव रिटन हिअर. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्ही आहे असा हा कॉपी पण करू शकता. याच्यामध्ये मी कोणकोणत्या भावना घेतल्यात चला तर बघूयात. दिस पिक्चर हॅज सो मेनी फनी थिंग्स वी कॅन सी हिअर. या ठिकाणी खूप साऱ्या फनी थिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता ज्या गोष्टी या ठिकाणी यूज केलेल्या आहेत त्या मी इथं डबल रिपीट केलेल्या नाहीयेत. मी वेगळ्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी घेतलीच आहे इथं असं नाही का, कारण त्या इथं आलेल्या आहेत. सेकंड, देर इज ओनली वन स्विंग. या ठिकाणी ओ पाहिजे होतं, चुकून यांनी झालेलं आहे. देर इज ओनली वन स्विंग ऑन विच वन बॉय इज प्लेइंग बट द अदर इज फ्रस्ट्रेटेड बिकॉज ही इज नॉट गेटिंग चान्स टू प्ले ऑन इट. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल पिक्चरमध्ये इथं एकच स्विंग आहे, त्याच्यावर पण एकच मुलगा खेळतोय आणि दुसरा मात्र फ्रस्ट्रेटेड झालेला आहे बिचारा, कारण त्याला चान्सच भेटत नाहीये त्या ठिकाणी खेळण्याचा. सो फर्स्ट फिलिंग आय हॅव युज्ड हिअर, दॅट इज फ्रस्ट्रेटेड बिकॉज ही इज नॉट गेटिंग चान्स टू प्ले ऑन इट. One boy is escaping from the garden through the fence. He looks like bored here. आता या ठिकाणी एक मुलगा दिसतोय तुम्हाला. हा तो गार्डनच्या गेट मधून, त्या कंपाऊंड मधून बाहेर चाललेला आहे. थोडक्यात हा बोर झालेला असावा आणि म्हणून चाललाय. दॅट इज वाय द सेकंड इमोशन इज बोर्ड. आय हॅव टेकन हिअर. वन बॉय हु इज वॉकिंग ऑन द रोप ब्रिज इज व्हेरी स्केअर्ड. या ठिकाणी तुम्हाला एक मुलगा दिसतोय बघा, जो हा रोपवे वर चालतोय आणि हा खूप घाबरलेला आहे, तो स्केअर्ड झालेला आहे. ही अजून एक भावना इथं घेतलेली आहे. द मॅन हु इज चेसिंग द डॉग लुक्स लाईक व्हेरी अनॉइड. एक इथं माणूस दिसतोय जो या कुत्र्याच्या पाठीमागं पळतोय. आता हा पुढचा जो पळतोय याचा उल्लेख इथं आहे म्हणून मी हा टाळलाय. पण हा माणूस खूप अनॉइड झालेला आहे, रागावलेला आहे. का? कारण कदाचित हा त्याचाच डॉग असेल आणि हा डॉग पळून चाललाय आणि म्हणून याला अनॉइड फील होत असेल. सो नेक्स्ट इमोशन इज अनॉइड. आय हॅव टेकन हिअर. It is very funny to see a boy who is almost fallen and he is so scared of it. या ठिकाणी दोन भावना मी व्यक्त केल्यात. एक फनी, आपल्याला हे खूप फनी वाटणार आहे हा मुलगा पडतोय ते पाहून, पण त्याच्यासाठी मात्र हे फनी नसणार आहे. ही इज सो स्केअर्ड. म्हणजे दुसरी भावना इथं कुठली आली? स्केअरची आली, घाबरण्याची आली. सो यू कॅन राईट दिस सेंटेन्सेस ऍज अन आन्सर ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. नाउ लेट्स सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे? नाव हिअर इज अन इमोशनल व्हील. तुम्हाला तुमचे शिक्षक जेव्हा तुमची शाळा भरेल त्यावेळेला एक इमोशनल व्हील काढून देतील
आणि त्या व्हीलवर जे काही इमोशन तुम्हाला कळेल, तुमच्यासाठी येईल, त्याच्यावर आधारित तुम्हाला एक इमोजी. आता इमोजी म्हणजे काय प्रत्येकाला माहित आहेच. आपण स्मार्टफोन युज करतो त्या ठिकाणी भरपूर इमोजीज असतात, व्हॉट्सअपमध्ये असतील किंवा बऱ्याचशा ऍपमध्ये. त्या इमोजीज तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत, जी इमोशन तुम्हाला सांगितली असेल त्याप्रमाणे. आता या ठिकाणी आपण काय हा गेम घेऊ शकत नाही इमोशनल व्हीलचा. मग यासाठी तुम्ही काय करू शकता? सो यू कॅन प्रिपेअर वन चार्ट लाईक दिस. तुमच्या स्क्रीनवर जसं तुम्हाला एक चार्ट दिसतोय, इथे खूप सारे इमोजीज आहेत आणि त्यांच्या भावना पण याच्या खाली लिहिलेल्या आहेत. या भावना तुम्ही लिहून त्याप्रमाणे वर इमोजीज काढू शकता किंवा याची एक प्रिंट तुमच्या वहीमध्ये चिटकवू शकता. बरोबर. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक, तुम्ही या इमोजीज स्वतः ड्रॉ करा, किंवा दुसरी गोष्ट तुम्ही प्रिंट काढून तिथं पेस्ट करा, चिटकवून टाका. ओके. सो या पहिल्या ऍक्टिव्हिटी मधून आपण काय शिकलो? अजून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे. पहिली आपली संपली. याच्यामध्ये तुम्हाला याची एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी पहिली आपण डिस्कस करूयात आणि मग पुढे जाऊयात. शो द व्हेरियस पिक्चर्स ऑफ फिलिंग्स अँड इमोशन्स टू आस्क देम टू आयडेंटिफाय द मूड. ऑल्सो आस्क देम टू राईट और स्पीक अ सिंगल लाईन ऑन एव्हरी फिलिंग ऑर इमोशन. हे तुमचे शिक्षक वर्गामध्ये आल्यानंतर करतील. तुम्हाला एखादं पिक्चर दाखवतील आणि त्याच्यामध्ये कोणती भावना आहे हे तुम्हाला विचारतील. या ठिकाणी तुम्हाला काही सुद्धा लिहायची गरज नाही. इव्हॅल्युएशन काय आहे? प्ले द व्हेरियस गेम्स टू गिव्ह देम द चान्सेस टू एक्सप्रेस देअर फिलिंग्स कॉन्फिडेंटली अँड इफेक्टिव्हली. हे सुद्धा तुमच्या वर्गामध्ये होणार आहे. इथं काही सुद्धा लिहायची गरज नाहीये. सो वी हॅव कम्प्लिटेड दिस ऍक्टिव्हिटी हिअर. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेकंड ऍक्टिव्हिटी. आता याच दिवसासाठी अजून एक ऍक्टिव्हिटी आहे. ही सुद्धा पिक्चरवरच आधारलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात इन्स्ट्रक्शन्स काय आहेत फॉर टीचर. आस्क द लर्नर्स टू ऑब्झर्व द पिक्चर्स अँड देन राईट टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज रिगार्डिंग द पिक्चर. इथं सुद्धा तुम्हाला एक पिक्चर पाहायचा आहे आणि त्याला अनुसरून तुमचं काय मत आहे, तुमचे विचार काय आहेत हे तुम्हाला प्रकट करायचे. आस्क देम टू राईट देअर थॉट्स इन इंग्लिश. अँड स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन आहे? केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर. काळजीपूर्वक ते पिक्चर पहा. थिंक फॉर अ मिनिट. एक मिनिट विचार करा. अँड देन आस्क देम टू एक्सप्रेस देअर फिलिंग. आणि तुम्ही स्वतःचे फिलिंग्स नंतर लिहून काढायचे आहेत. आता लर्निंग ऍक्टिव्हिटी. ऑब्झर्व, थिंक अँड टेल. द लर्नर विल ऑब्झर्व द पिक्चर, थिंक ओव्हर इट अँड देन टेल हिज ऑर हर फिलिंग्स, आयडियाज अबाउट द पिक्चर. मगाशीच आपण ज्याप्रमाणे केलं, तुम्हाला पिक्चर दाखवलं जाईल जसं इथं दाखवलेलं आहे. एक मिनिट त्याच्यावर तुम्ही विचार करा, ते ऑब्झर्व करा आणि याच्यावर आधारित एक पॅरेग्राफ लिहा. आता ही जी ऍक्टिव्हिटी तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवर, इट इज अ डेमो ऍक्टिव्हिटी अँड विच इज सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी. त्यामुळे आपण याच्यावर डिस्कस नाही करणार आहोत. तुम्ही स्वतः ब्रिज कोर्सच्या त्या पेजवर जाऊन हे वाचू शकता की त्यांनी ही ऍक्टिव्हिटी कशी सोडवलेली आहे. त्यांना या चित्रामध्ये जे काही दिसतं आहे त्यांनी या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. आता जी ऍक्टिव्हिटी तुम्ही सोडवायची आहे ती आपण सोडवायचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक चित्र दिसतंय. देअर इज वन पिक्चर आणि तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली इथं. ऑब्झर्व इट अँड एक्सप्रेस युअर व्ह्यूज अँड आयडियाज रिगार्डिंग द पिक्चर. या पिक्चरला पाहून तुमच्या मनामध्ये ज्या काही आयडियाज येत असतील, थॉट्स येत असतील, हे तुम्ही इथं प्रेझेंट करायचे, लिहून काढायचे. चला तर मग बघूयात आपल्याला काय काय दिसतं या पिक्चरमध्ये. सो आय हॅव टेकन दिस पिक्चर ऍट वन कॉर्नर ऑफ दिस स्क्रीन. एका स्क्रीनच्या कॉर्नरला मी पिक्चर ठेवलेला आहे आणि आता आपण पाहणार आहोत की या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय. तर पहिली गोष्ट मला काय दिसतंय? आय कॅन सी द क्लासरूम हिअर. मला हा जो पिक्चर आहे हा क्लासरूमचा आहे असं दिसतंय. देर आर सो मेनी स्टुडंट हु आर डुईंग व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळी ऍक्टिव्हिटी करत आहे. सम स्टुडंट्स आर लाफिंग, सम आर प्लेइंग विथ द अदर्स. काही मुलं हसतायत, काही खेळतायत दुसऱ्यांबरोबर. सम स्टुडंट्स आर डिस्कसिंग विथ इच अदर. काही विद्यार्थी एकमेकांबरोबर बोलतायत, डिस्कशन करतायत. देर इज वन बॉय हु इज डुईंग समथिंग इन हिज स्मार्टफोन. या ठिकाणी एक मुलगा आहे, तुम्ही पाहू शकताय. तो त्याच्या स्मार्टफोन मध्ये काहीतरी पाहतोय, करतोय काहीतरी. फ्रंट बेंचर्स आर रीडिंग बुक्स अँड द गर्ल्स बिहाइंड देम आर लुक्स लाईक डिस्कसिंग ऑन सम ऑफ द एज्युकेशनल टॉपिक्स. या ठिकाणी काही तुम्हाला मुलं दिसतील फ्रंट बेंचर्स, ते काहीतरी वाचतायत आणि त्यांच्या पाठीमागच ज्या बसलेल्या मुली आहेत त्या डिस्कशन करतायत. कदाचित हे डिस्कशन स्टडीवरचं असावं. ऍट डोअर वी कॅन सी टू टीचर्स हु आर डिस्कसिंग विथ इच अदर. या ठिकाणी आपल्याला दोन जे दिसत आहेत ते शक्यतो पॅरेंट नसतील पण टीचर असतील. टीचर एकमेकांबरोबर बोलतायत. अँड लास्ट, अँड टू स्टुडंट्स आर सॉल्विंग मॅथ्स प्रॉब्लेम ऑन द ब्लॅकबोर्ड. या ठिकाणी बघा, तुम्हाला दिसतोय दोन मुलं आहेत आणि ते काहीतरी मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. सो वी हॅव सॉल्व्ड दिस ऍक्टिव्हिटी हिअर. Now next we are going to see what is at the end of this activity. Okay, now extension activity.
Whenever you come across such type of pictures or scenes, carefully observe them and try to tell your feelings about them to your friend in English. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी काय आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं एखादं पिक्चर पाहायला भेटेल तेव्हा तुमचे जे फिलिंग्स आहेत त्या तुमच्या फ्रेंडला इंग्लिशमध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो देर इज नो नीड टू राईट अन आन्सर ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. या ठिकाणी तुम्हाला काही सुद्धा लिहिण्याची गरज नाहीये. आता इव्हॅल्युएशन काय आहे बघा. फोकस ऑन प्रोनाउन्सिएशन, थिंकिंग स्किल, द फ्लो ऑफ स्पीकिंग अँड ऑब्झर्वेशन स्किल. आता हे कोणासाठी इन्स्ट्रक्शन आहे, तुमच्या टीचरांसाठी. टीचर काय करतील, तुम्ही त्या पिक्चरला पाहून जे काही तुमचं मत प्रकट करणार आहात ते प्रकट करताना त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, थिंकिंग स्किल कसं आहे, फ्लो ऑफ स्पीकिंग कसं आहे आणि जे तुमचं ऑब्झर्वेशन ते करतील त्यानुसार तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. अँड लास्ट पॉइंट दॅट इज टेक अवे. At the end of this activity, the learners will try to develop their thinking skill and then express his or her ideas and feelings coherently and confidently. या ऍक्टिव्हिटी थ्रू आपल्याला शिकायचं आहे काय, की तुम्ही जे काही पाहत आहात ते तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये मांडता आलं पाहिजे, ते पण कॉन्फिडेंटली अँड कोहेरंटली. सो वी हॅव सॉल्व्ड दिस ऍक्टिव्हिटी हिअर. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू सॉल्व द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. टिल देन, थँक यू.